राज्यात सध्या पावसाळी अधिवेशनाचा कालावधी सुरू असताना एक अत्यंत महत्त्वाचा आणि वादग्रस्त ठरलेले विधेयक विधानसभेत सादर झालं आहे। ते म्हणजे जनसुरक्षा विधेयक। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने तयार केलेल्या मसुद्यावर अंतिम स्वरूप दिल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे विधेयक सभागृहात मांडले आणि अल्पच वेळात बहुमताने मंजूरही झालं। या विधेयकाच्या मंजुरीनंतर राज्यातील अंतर्गत सुरक्षेच्या पातळीवर मोठा बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। मात्र दुसरीकडे अनेकांनी या विधेयकावर नागरिकांच्या हक्काच्या दृष्टीने गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत। या पार्श्वभूमीवर या कायद्याची गरज, त्यातील प्रमुख तरतुदी, बदल आणि त्याच्या अनुषंगाने निर्माण होणाऱ्या शक्यता जाणून घेणे आवश्यक आहे। जनसुरक्षा कायदा म्हणजे नेमकं काय ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी दिव्यांग, तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं। जनसुरक्षा कायदा म्हणजेच पब्लिक सिक्युरिटी ऍक्ट हा एक प्रतिबंधात्मक व जमानीपात्र प्रकारातील कायदा आहे। या कायद्यानुसार राज्य शासनाला जर एखादी व्यक्ती किंवा संघटना सार्वजनिक शांतता, राष्ट्रीय सुरक्षा किंवा अंतर्गत कायदा सुव्यवस्थेसाठी धोका निर्माण करत असल्याचं वाटलं तर तिच्यावर कोणताही ठोस आरोप न करता देखील तात्काळ अटकेची कारवाई करता येते। या कायद्याची मूलतः संकल्पना ती पूर्व प्रतिबंधात्मक कारवाई या सिद्धांतावर आधारित आहे। म्हणजेच एखादा गुन्हा घडण्याआधी सरकार ते व्यक्तीवर लक्ष ठेवून त्याला नियंत्रणात घेऊ शकते। अशा प्रकारचा कायदा जम्मू काश्मीर, उत्तर प्रदेश आणि छत्तीसगड यासारख्या राज्यांमध्ये पूर्वीपासूनच अस्तित्वात आहे। महाराष्ट्राने आता त्याच वाटेने पाऊल टाकले आहे। मुळात महाराष्ट्रात जनसुरक्षा कायद्याची गरज का भासली त्यावर देखील नजर टाकूयात। महाराष्ट्रात गेल्या काही दशकांपासून काही जिल्ह्यांमध्ये नक्षलवादी किंवा माओवादी चळवळींचा प्रभाव राहिलेला आहे। गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर सारख्या भागांमध्ये अशा चळवळीचा राज्याच्या विकासासाठी मोठा अडथळा ठरत होत्या। त्या व्यतिरिक्त शहरी भागातही काही संघटना तरुणांचे ब्रेन वॉश करून त्यांना व्यवस्थेविरोधात उभं करत असल्याचे अहवाल समोर आले आहेत। सध्या अशा घटनांवर कारवाई करताना महाराष्ट्र पोलिसांना UAPA अनलॉफुल ऍक्टिव्हिटीज प्रिव्हिजन ऍक्ट या केंद्र सरकारच्या कायद्यावर अवलंबून राहावं लागतं। परंतु या कायद्या अंतर्गत कारवाई करण्यासाठी केंद्राची परवानगी आणि प्रशासनिक पातळीवरील अनेक प्रक्रिया आवश्यक असतात। परिणामी वेळ वाया जातो आणि काही वेळा आरोपीला न्यायालयातून लाभही मिळतो। या सगळ्या अडचणींचा विचार करून राज्य शासनाने आपल्या पातळीवर स्वतंत्र कायदा बनवण्याचा निर्णय घेतला। जनसुरक्षा विधेयकात काही अशा तरतुदी आहेत जे राज्य सरकारला अधिक प्रभावीपणे अंतर्गत सुरक्षेचा कारभार हाताळण्यास सक्षम करतात। काही महत्त्वाच्या बाबी आहेत ते म्हणजे बेकायदेशीर संघटना घोषित करण्याचा अधिकार यामुळे मिळणार असून जर एखादी संघटना राज्याच्या सुरक्षेसाठी घातक असल्याचे निदर्शनास आले तर राज्य शासन ती संघटना बेकायदेशीर घोषित करू शकते। त्यामुळे मालमत्तेवर नियंत्रण ठेवता येईल। अशा संघटनेची मालमत्ता, कार्यालये आणि बँक खाती सरकार ताब्यात घेऊ शकते। यामुळे आर्थिक प्रवाह थांबवता येतो। जर पूर्वी बंदी घातलेल्या संघटनेचे कार्यकर्ते दुसऱ्या नावाने पुन्हा कार्यरत झाले तरी ती नवीन संघटना बंदी घातलेल्या संघटनेचाच भाग मानली जाईल। FIR नोंदणीसाठी उच्च अधिकाऱ्यांची परवानगी आवश्यक असून त्यात पोलीस उपमहानिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांची परवानगी घेतल्याशिवाय गुन्हा नोंदवता येणार नाही। या कायद्या अंतर्गत तपासाची जबाबदारी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडेच असेल। सहाय्यक पोलीस आयुक्त ACP किंवा उपअधीक्षक DYSP यांच्याच देखरेखीखाली चौकशी केली जाणार आहे। आरोपपत्र दाखल करताना देखील वरिष्ठ अधिकाऱ्यांची संमती आवश्यक असून अतिरिक्त पोलीस महासंचालक ADG यांची संमती घेतल्याशिवाय कोर्टात चार्जशीट दाखल करता येणार नाही। या सर्व तरतुदी बघता कायद्याचा वापर केवळ गंभीर प्रकरणांमध्येच होईल आणि सामान्य नागरिकांवर अन्याय होणार नाही याची खबरदारी घेण्यात आली आहे, असं सरकारचं म्हणणं आहे। विधेयक मांडताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार भाषण केलं। त्यांनी म्हटलं, लोकशाही व्यवस्था उलथवून टाकण्याच्या कटात काही कडव्या विचारसरणी संघटना कार्यरत आहे। त्यांच्यावर वेळेस नियंत्रण आणण्यासाठी हा कायदा अपरिहार्य आहे। त्यांनी हे देखील स्पष्ट केले की गडचिरोली आणि परिसरातील नक्षलवाद आता फक्त 2 तालुक्यात पुरता उरला आहे आणि तोही पुढील वर्षभरात संपवण्याचं सरकारचं लक्ष आहे। मात्र शहरी भागात जो बौद्धिक माओवादी प्रभाव वाढतो आहे त्याला रोखण्यासाठी हे विधेयक उपयुक्त ठरेल।
विधेयकात काही महत्त्वाचे बदल सरकारच्या वतीने करण्यात आलेले आहेत, ते कोणते पाहूयात। विधेयक मांडण्यापूर्वी एक संयुक्त समिती स्थापन करण्यात आली होती। त्या समितीला राज्यभरातून तब्बल 12,500 हरकती सूचना प्राप्त झाल्या। त्याचा अभ्यास करून ती मोठी बदल विधेयक करण्यात आले। पहिलं म्हणजे शब्द रचनेत बदल करण्यात आला असून पूर्वीच्या मसुद्यात व्यक्ती किंवा संघटना असे उल्लेख होते, त्याऐवजी आता कडव्या विचारसरणीच्या तत्सम संघटना अशा शब्द प्रयोग करण्यात आला आहे। हे थेट वैयक्तिक लक्ष टाळण्यासाठी केलं गेलं। दुसरं म्हणजे सल्लागार मंडळाची समिती आवश्यक असल्याचं या विधेयकात म्हटलं आहे। कोणत्याही संघटनेला बेकायदेशीर ठरवण्याआधी निवृत्त न्यायाधीश, जिल्हा न्यायाधीश आणि सरकारी वकील यांच्या सल्लागार मंडळाची मंजुरी घेणं बंधनकारक केलं गेलं। आणि तिसरं, तपास यंत्रणेतील बदल सुद्धा यात करण्यात आला असून अशा प्रकारच्या प्रकरणात केवळ पोलीस उपनिरीक्षकापेक्षा वरिष्ठ अधिकारीच तपास करू शकतील, यासाठी स्पष्ट तरतूद करण्यात आली। हे विधेयक सभागृहात मांडण्यात आले तेव्हा विरोधकांनी याला विरोध करत काही आक्षेप घेतले आहेत। या विधेयकाला विरोधकांनी लोकशाही विरोधी आणि भयचकित करणारं ठरवलं आहे। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हे विधेयक निषेध आंदोलन आणि विरोधी आवाज दाबवण्यासाठी तयार केलं गेलं असल्याचा आरोप केला। त्यांच्या मते या कायद्याच्या नावाखाली वैचारिक मतभेद दडपले जाण्याची शक्यता आहे। सामाजिक कार्यकर्ता 30 तास सेटलवाड आणि सिटीजन्स फॉर जस्टिस अँड पीस या संस्थेने देखील चिंता व्यक्त केली आहे की अस्पष्ट तरतुदीमुळे सामान्य नागरिकांवर दडपशाही केली जाऊ शकते। सरकार विरोधी आवाज उठवणे म्हणजे सुरक्षा धोक्याचं कारण मानलं जाईल असा धोका आहे। जनसुरक्षा विधेयक हे महाराष्ट्रात अंतर्गत सुरक्षेसाठी आणलेले स्वतंत्र आणि सशक्त पाऊल मानलं जात आहे। जर याचा वापर फक्त नक्षलवादी, फुटीर आणि हिंसक प्रवृत्तीवर नियंत्रण ठेवण्यासाठी झालं तर तो राज्याच्या सुरक्षतेसाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकतो। परंतु याच कायद्याचा गैरवापर करून विरोधकांवर किंवा सरकार विरोधी विचार मांडणाऱ्यांवर दडपण टाकण्यासाठी वापर झाला तर तो लोकशाहीसाठी घातक ठरू शकतो। आता पाहावं लागेल की या कायद्याची अंमलबजावणी कशा पद्धतीने होते। जो राज्यात शांतता प्रस्थापित करतो की लोकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर टाच आणतो हे भविष्यात स्पष्ट होईल। पण एक गोष्ट निश्चित, या विधेयकाने महाराष्ट्रात सुरक्षेबाबत एक मोठी आणि निर्णायक चर्चा सुरू केली आहे। यावर तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि पाहत राहा सत्य पे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्त्वाचा। आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। अहो मला सारखा दम लागतोय हो। आज माझा अजिबातच मूड नाहीये। मला ना कसं तरी होतंय, माझ्या हातापायाला मुंग्या येतायत। माझं खूप डोकं दुखतंय आज। अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या आहेत, लवकर आणून द्या ना। या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का? हो ना। अहो या त्रासावर सोपा उपचार आहे, डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक।